प्रेमाचे रंग आले बरुनी पर्व दुसरे भाग चौथा. 2-3 दिवस सुट्टी असल्याने साहिल घरी जाणार होता. आदित्य अनाथ असल्याने घरी भेटायला जावं असं कोणीही नव्हतं. त्यामुळे तो इथेच राहणार होता. साहिलने आदित्यला खूप वेळा सांगितले की माझ्यासोबत माझ्या घरी चल, पण नाही, तो ऐकायला तयारच नव्हता. त्याला तरी अन्वीसोबत वेळ घालवायचा होता, कारण सरकारी सुट्टी असल्याने तिच्या स्कूलमध्येही सुट्टी असणार होती. तो मनातूनच खूप खुश झाला. सकाळी लवकरच साहिलला सोडून तो मंदिराकडे गेला. मंदिरात जाण्याआधी त्याने अन्वीच्या आजोबांच्या दुकानावर नजर टाकली. त्याला तिथे अन्वी दिसली नाही. तसा त्याचा हिरमोड झाला. उदास मनानेच तो मंदिरात गेला. देवाला नमस्कार केला व बाहेर जाण्यासाठी मागे वळला, तर त्याचे डोळे आपोआप चमकले, कारण त्याच्या मागेच तीही डोळे बंद करून देवाला नमस्कार करत होती. तो तिच्या शांत निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला. गोबरे गोबरे गाल व लालबुंद ओठ, कपाळावर नाजूकशी स्टोनची टिकली, केस मोकळे सोडलेले, पिंक टॉप आणि व्हाईट लॉक स्कर्ट, गळ्यात छोटंसं व्हाईट स्टोल, हातात डिजिटल वॉच, दुसऱ्या हातात घुंगरू असणारे ब्रेसलेट. तो तिला पाहण्यात इतका गुंग होता की तिने डोळे उघडलेही हेही त्याच्या लक्षात आले नाही. त्याला इतक्या जवळ व अचानक समोर पाहून ती दचकली. पण त्याला आपल्याकडे असं एकटक पाहताना पाहून ती थोडी लाजते. तिच्या हार्टबीट्स खूप जोरात पडू लागतात. स्वतःला कशीबशी सावरून ती त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवते तसं तो भानावर येतो. तिचा हात जेव्हा जेव्हा हालायचा तेव्हा तेव्हा तिच्या ब्रेसलेटच्या घुंगरूचा आवाज यायचा. तो घुंगरांचा गोड आवाज त्याला वेड लावत होता. ती त्याला नजरेनेच काय असं विचारते, तसं तोही आता लाजतो व हसत केसातून हात फिरवत इकडे तिकडे पाहतो. त्याला असं लाजताना पाहून तीही मनोमन खूप खुश होते. ते तुम्ही इथे? तो काहीतरी विषय काढून बोलत होता. हो, मी इथेच असते, पण तुम्ही इथे काय करताय? ती हसत बोलली. ते मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो देवाचं. मग झालं दर्शन? हो, आताच देवीचे दर्शन झाले. त्याच्याही नकळत तो सहजच मनातून बोलून गेला. तशी ती पुन्हा लाजली व समोर येणारे केस कानामागे केले. तसं पुन्हा घुंगरूंचा आवाज झाला. आदित्यला आता फक्त वेडच लागायचे बाकी होते. इफ यू डोंट माइंड, आपण इथे बसूया का थोडा वेळ? तो विनवणी वजा आवाजात बोलला. ती एक बाजूला जात बोलली. थोड्या अंतरावर जाऊन ते दोघेही बसले. दोघेही शांत बसले होते. अन्वीने बोलायला सुरुवात केली. तुम्ही आज इथे? सुट्टी असेल ना तुम्हालाही? हो. घरी का गेला नाहीत? ते मी अनाथ आहे ना, सो मी जिथे असतो तिथेच सुट्टी एन्जॉय करतो. तो अडखळत दुःखी स्वरात बोलला. हो, आय एम सॉरी, ती खंत व्यक्त करत बोलली. डोंट बी. तुमचे फ्रेंड ते गेले का? हो, तो सकाळीच गेला. मलाही सोबत चल म्हणत होता, पण मी नाही म्हणालो. का? जायचं ना, मग एकटे राहण्यापेक्षा मग इथे राहिलेलं काम कोण करणार? आणि मी एकटा कुठे आहे? आहेस की तू सोबतीला? आधीचे असं प्रेमाने व हक्काने आपल्याबद्दल बोलणे पाहून तिच्या पोटात हजारो फुलपाखरू उडू लागले. तिचे गाल लाल दिसत होते. डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ, एक चमक दिसत होती आणि आधीने ती लगेच हेरली. तोही लाजून मनातून खुश होत गालात हसत आजूबाजूला बघू लागला. काही खाल्ले आहे का तुम्ही? तिने काळजीने विचारले. नाही, आता गेल्यावर पाहू. बरं, चला माझ्यासोबत, असं म्हणत अन्वीने त्याचा हात पकडला व त्याला जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. तिला असा हक्कानं आपला हात पकडलेला पाहून तो मनातून डान्स करू पाहत होता.
इथे नाश्त्याचे मेनू चांगले भेटतात, ती एका रेस्टॉरंटच्या समोर जात बोलली. हो का? मला वाटलं तू मला तुझ्या हाताने करून खायला देशील, पण इट्स ओके, इथे काम चालून घेऊ. तो नाटकीपणे नाराज होत बोलला. अच्छा, म्हणजे सीए साहेबांना माझ्या हाताने केलेलं खायचं आहे हा? तर ती एक भुई उंच करत बोलली. मग नाही तर काय, आम्हालाही समजू दे की तुम्हाला काय काय बनवता येतं. तो टेबलवर बसत बोलला. इतक्यात वेटर तिथे आला. वेटर येताच अलवी बोलण्याआधी थांबली. वेटर ऑर्डर घेऊन गेला. तशी ती पुन्हा बोलू लागली. आणि मला काय काय येतं हे जाणून तुम्हाला काय फायदा होणार आहे? ती दोन्ही हात टेबलावर ठेवत बोलली. आयुष्यभर नवीन नवीन पदार्थ खायला मिळणार ना. तो तिच्याकडे मिश्किल हसत बोलला. तशी ती बावरली. तिच्या पोटामध्ये फुलपाखरू उडू लागले. आदित्य अजून काही बोलणार की वेटर तिथे आला. त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. बाय द वे, अन्वी, तू लहान असल्यापासून या मंदिरात येत असेल ना? आय मीन खूप वर्षापासून आजोबांचे दुकान इथे आहे ना? ती थोडा विचार करत बोलली. तो तिलाच पाहत होता. डोंट नो. ॲक्च्युली मला काही आठवत नाही. ती उदास होत बोलली. म्हणजे मी समजलो नाही. त्याने शंका व्यक्त केली. ॲक्च्युली काही वर्षापूर्वी एका इन्सिडेंटमुळे मला मानसिक धक्का लागला होता व तेव्हापासून मला काही आवडत नाही असे बाबा म्हणतात. ती शून्यात नजर ठेवून बोलली. बाबा कुठे असतात? त्याने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारले. बाबा म्हणजे माझे आजोबा. ती त्यांची शंका दूर करत बोलली. काही वर्षापूर्वी आमच्या घरी आग लागली होती. त्याच वेळी माझे आई बाबा हे सांगत असताना तिचा आवाज जड झाला होता. ओ, आय एम सॉरी, मला माहीत नव्हते. त्याने खंत व्यक्त केली. इतकी भीषण आग लागली होती की सगळं जळून गेलं. माझ्या आई बाबांचा साधा एक फोटोही नाही माझ्याकडे. आजी आजोबा व मी तेव्हा आजोबांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो व तेव्हाच हा अपघात झाला होता. माझे फोटो, डॉक्युमेंट, त्याचसोबत माझ्या आठवणीही जळून गेल्या. हे बोलत असताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. तिच्या डोळ्यातून एक अश्रू येऊन टेबलवर पडला. तसं आदित्याचं मनही हेलावलं. त्याने तिच्या हातावर हात ठेवला व तिला धीर देऊ लागला. थोडा वेळ बसून ते दोघंही बाहेर निघाले. आदित्य दुपारी रूममध्ये परतला व काहीतरी लिहू लागला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काम बाजूला ठेवून त्याने पटकन मोबाईल घेतला. साहिलचा कॉल होता. हॅलो, हा पोचलास का? आधी खुर्चीत आरामात बसला होता. हो, आत्ता जस्टच पोचलो. ओके, तुझ्यामुळे आई मला घरात घेण्याआधीच ओरडत आहे. साहिल लटक्या रागाने बोलला. का? मी काय केलं रे? न समजून आदित्यने विचारले. तुला ये म्हणत होतो ना माझ्यासोबत? हा, मग काय? मग आई मला म्हणते पोराला एकटं सोडून का आलास? घेऊन ये म्हटले होते ना तुला. तसा आधी हसू लागला. साहिलच्या हातात मोबाईल घेत बोलली. दे इकडे, मीच बोलते त्याच्याशी. हॅलो. एक प्रेमळ आवाज आधीच्या कानावर पडला. हॅलो, नमस्कार काकी, कशा आहात? आधी आदराने बोलला. मला मेलीला काय दाढ भरली आहे, पण तुला ये म्हणाली होती ना मी, मग का आला नाही? नाराजीच्या स्वरात काकी बोलल्या. नेक्स्ट टाइम नक्की येतो काकी. होय, आता तू याच्या लग्नालाच येणार? तसा आधी हसला. बर, मग लवकर तारीख करूया. ये मग तेव्हा. हो काकी, नक्की येईन.
कॉल ठेवून आधी पुन्हा कामात बिझी झाला. काही डॉक्युमेंट्स टेबलवर त्याला दिसले नाहीत, त्यामुळे तो उठला व आपली बॅग शोधू लागला. बॅगेतून एक फाईल काढत असताना त्याच्या बॅगेतून एक फोटो बाहेर पडला. त्या फोटोकडे लक्ष जाताच त्याने फाईल बेडवर ठेवली व फोटो हातात घेऊन बसला होता. फोटो बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. त्याच्या चेहऱ्यावरही आता एक फूट हसू तरळलं. फोटोमध्ये एक मुलगी होती जी समुद्रकिनारी उभी होती. ती मुलगी गुलाबी टी शर्ट व ब्लॅक हेरम घालून उभी होती. आपल्याच विचारात ती गुंतलेली दिसत होती. सूर्योदय होताच तो सीन दिसत होता. सकाळच्या शांत वातावरणात समुद्राच्या फेसाटलेल्या लाटा तिच्या पायाशी चढा करू पाहत होत्या. फोटोमध्ये ती पाठमोरी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. हा फोटो आदित्यनेच क्लिक केला होता जेव्हा त्या मुलीचे लक्ष नव्हते. किती सुंदर मनमोहन सकाळ होती ती जेव्हा मी तिला पाहिलं होतं. रात्री जिला लहान मुलीसोबत खेळताना पाहिलं होतं ती हीच असेल असं वाटलंही नव्हते. तो मनातच विचार करत होता की दारावरची बेल वाजली. बेलच्या आवाजाने आधी स्वास्थवाद झाला. फाईल व फोटो तसेच ठेवून तो दरवाजा उघडण्यासाठी गेला. दरवाजा उघडताच त्याला आश्चर्य वाटले, कारण समोर अन्वी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. तू इथे? त्याने आत्मविश्वासाने विचारले. हो का? तुम्हाला आवडले नाही का? तिच्या चेहऱ्यावरील ती गोड स्माईल आता दिसत नव्हती. नाही, तसं नाही, पण अचानक असं न सांगता तू काही इन्फॉर्म केले नाही. तो तिचा चेहरा पाहून बोलला. आय एम सॉरी, मी तर फक्त तुम्हाला आजीचा निरोप देण्यासाठी आले होते. हो असं? मला वाटलं. काय वाटलं? ती चेहरा बारीक करून बोलत होती. मला वाटलं की तू मला भेटायला आली आहे म्हणून असे रिॲक्ट झालात का? ती नाराजीनेच बोलली. नाही ग, तसं नाही. मला वाटलं नाही की तू आता इथे माझ्याजवळ आली आहेस, त्यामुळे मला समजले नाही की मला भास होत आहे असं. तो हसत डोकं खाजवत बोलला. आता तुम्हालाही भास होऊ लागले की काय? नाही, बरं. आता तर येऊ का? अशीच दारात उभी राहून बोलू? ती मस्करा करत बोलली. ओ सॉरी, ये ना. अचानक तिला समोर पाहून आधीची पुरती तारांबळ उडाली होती. ती आत आली तर आतला सीन पाहून ती थक्क झाली. तिला वाटले होते की रूम साफ नसेल म्हणून तो आत येऊ देत नाहीये, पण आत तर वेगळेच नजारा तिला पाहायला मिळाला होता. सर्व रूम एकदम साफ होती. फक्त टेबलवर पेपर्स विखरून बसलेले होते. तिची नजर रूमवर फिरत होती. हे पाहून आधीने पटकन टेबलावरील डॉक्युमेंट्स एकत्र केले व फाईलमध्ये ठेवले. रूम पाहतच ती जाऊन बेडवर बसली. रूम छान ठेवली आहे की? एकदम साफ. हो, मला रूम नीटनेटकीच आवडते. स्वच्छतेच्या बाबतीत मी खूप जागृत आहे. हो का? हे बरं झालं, म्हणजे पुढे जाऊन घर साफ करायची काळजी मिटली. ती हळूच पुटपुटली. काय म्हणालीस? तो हसून बोलला. तिचे हे बोलणे ऐकून तो मनातून सुखावला, पण ती अचानक अवघडून हसली. कुठे काय? काहीच नाही तर, ती खांदे उडवत बोलली. ऐकलं हा मी? तो खट्याळ हसत बोलला. तशी ती खाली मान करून जीभ चावते. तो तिच्या जवळ येत आहे हे पाहून ती लाजून बाजूला सरकली. त्याने तिच्या जवळ असणारी बेडवरील बॅग उचलून बाजूला ठेवली. थोडं अंतर ठेवून तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्याकडे पाहू लागला. वेट, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो, असं म्हणून आधी आतल्या खोलीत गेला. ती पुन्हा आपली नजर रूमवर फिरू लागली. आत मागे सरकून ती बाजूच्या खिडकीतून
बाहेर पाहू लागली होती की मागे तिच्या हाताला तो फोटो लागला. तिने तो हातात घेतला व पाहू लागले. फोटो उलटा होता. त्या फोटो मागे माय लव असं लिहिले होतं. ते वाचून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ते लिहिलेलं वाचून तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडू लागले. भीतच तिने तो फोटो पालटला व पाहू लागले. त्या फोटोमधील मुलीचा चेहरा दिसत नव्हता, पण तो एका मुलीचा फोटो होता व त्यामागे माय लव असं लिहिलेलं पाहून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या होत्या. तिचे डोळे आपोआप भरून आले. इतक्यात तिथे आधी आला व तिच्या हातात तोच फोटो पाहून तो गडबडीने पुढे आला. हे घे पाणी आणि तो फोटो इकडे दे. आधी हा फोटो. ते सोड, तू बोल, काय निरोप घेऊन आली होती? तो विषय टाळत बोलला. ते आजीने तुम्हाला आज रात्री जेवायला बोलवलं आहे घरी. ती खाली मान करूनच बोलत होती. ती नाराज झाली आहे हे त्याला जाणवलं, पण का ते त्याला समजलं नाही. तीही नकळतपणे आधीवर प्रेम करू लागली होती आणि आज त्याच्याजवळ असा एका मुलीचा फोटो व माय लव असं वाचून ती खूप दुःखी झाली होती. ती कसंबसं पाणी पिऊन उठली. मी निघते. ती पटकन उठून निघाली. आधीने तिचा हात पकडला व तिला थांबवत बोलला, घाई आहे का? बस ना थोडा वेळ. नको, मला काम आहे, एक ते करायचं आहे. ती मागे न वळताच बोलली. तिच्या आवाजावरून ती हट झाल्याचे जाणवले, पण का ते अजूनही त्याला समजत नव्हते. ओके, तो तिचा हात सोडत बोलला. तशी ती मागे वळून न पाहता तिथूनच निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. काय झाला असावं हिला? का नाराज होती ही? पुढच्या कथेत तुम्हाला नक्की कळेल. मित्र, कथा आवडली असेल, ही स्टोरी फार छान आहे, म्हणून चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.